राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा असणारा मांजरखिंड ते दूधगंगा धरणापर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्ष खड्डेमय झालाय। यातील काही अंतरावर रस्ता नवीन करण्यात आलाय, मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख रणजित काशीद यांनी केलाय। मांजरखिंडी ते काळामोडी धरणाच्या रोडला 3700 मीटरचा रोड शासनाने मंजूर करून आणलेला आहे। त्याच्या कामाची 68 लाखाची ही निधीची वर्क ऑर्डर आहे। या कामाचे स्वरूप सांगायचे म्हटले तर या कामासाठी साईडचे दोन्ही साईडचे जे साईड पट्टे आहेत त्या चांगल्या पद्धतीने वर्क ऑर्डरनुसार न भरता मातीनं भरलेले आहेत आणि भविष्यात ही माती पुन्हा रस्त्यावर येऊन रस्ता पूर्णपणे खराब होणार आहे। त्याच प्रकारे हे आहे डांबराची जी क्वांटिटी आहे ती पूर्णपणे 0 प्रमाणात वापरलेलं आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट सिलकोट मारलेला आहे। जनतेचा हा पैसा जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने जनतेला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने शासनाने हे मंजूर केलेलं असताना हे मधले कॉन्ट्रॅक्टर आणि शासन प्रशासन हे यामध्ये लक्ष न देता हे चुकीच्या पद्धतीनं रस्त्याचं काम झालेलं आहे। रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत। येत्या आठवडाभरात या रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करून रस्ता दर्जेदार केला नाही तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपतालुका प्रमुख बाबूराव चव्हाण यांनी दिलाय। पूर्णपणे बोगसरित्या काम केले गेलं आहे। हे जर चांगल्या पद्धतीचे काम जर झालेलं नाही तर जनतेचा टॅक्समधून आलेला पैसा हे कोणाच्या बापाचा पैसा नाही, हे जर चांगल्या पद्धतीने जनतेसाठी विकास कामासाठी वापरला गेला जात नसेल तर ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाकडून 8 दिवसात जर पाहणी करून चांगल्या पद्धतीने दर्जाचा रस्ता जर करून दिला नाही तर पूर्णपणे आंदोलन उग्र पद्धतीने छेडण्यात येईल। यावेळी शशिकांत पाटील, प्रल्हाद देसाई, प्रशांत संधी आदी उपस्थित होते।